नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपी या आपल्या चॅनलवरती। चला आज बनवूयात लसणाच्या ओल्या पातीची घावन। हो, घावन म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येते ते फक्त तांदळाचं पीठ भिजवायचं आणि त्याच्या डोस्यासारखी घावणं करायची आणि तीच चव। परंतु आज या घावणाला आपण एक नवीन ट्विस्ट देणार आहोत, तो म्हणजे लसणाच्या पातीचा। चला कशी बनवायची रेसिपी हे देखील सांगते आणि यामधल्या छोट्या छोट्या टिप्सही सांगते। सगळ्यात आधी 1.5 कप मी तांदळाचं पीठ घेतले आणि त्यासाठी अर्धा कप रवा घेतलाय आणि त्यानंतर आपण इथे घेतोय लसणाची पात। अशा पद्धतीने लसणाची वरची फक्त पात घ्यायची, कोवळी कोवळी जी हिरवी पात असते ती घ्यायची। लसूण आतमध्ये पूर्ण परिपक्व असा तयार झाला की वरची पात आपण तोडू शकतो। चला तर ही लसणाची पात बारीक अशी चिरून घ्यायची आणि हो, आपण आवर्जून तांदळामध्ये रवा घातलाय, रव्यामुळे आपले घावणे कुरकुरीत असे व्हायला मदत होतात। चला इथे आपण लसणाची पात छान बारीक चिरून घेतली। आता आपण 1.5 इंच आलं देखील चिरून घेतले, 1 ते 1.5 इंच आलं घेतले। त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे, कोथिंबीरही आपण बारीक चिरून घेणार आहोत। फ्रेश कोथिंबीरीचा आणि फ्रेश लसणाच्या पातीचा खूप छान असा फ्लेवर आपल्या घावणीला येतो आणि अतिशय खमंग अशी आपली ही घावन तयार होते। कोणत्याही चटणीशिवाय जरी तुम्ही ही खाल्ली तरी खूपच टेस्टी लागते। त्यानंतर आपण घेतली 4 हिरव्या मिरच्या आणि 4 लसणीच्या पाकळ्या। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत, याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत। या स्टेजला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये पालकाची पानं घालू शकता किंवा मेथी घालू शकता। जास्त हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही यात दोन्ही पदार्थ घालू शकता। त्याचबरोबर आपली लहान मुलं देखील हे आवडीने खातात। त्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे टाकले। आता याची छान मिक्सरला आपण पेस्ट करून घेणार आहोत। चला तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी हिरवीगार पेस्ट तयार झाली आहे। आता ही पेस्ट आपण आपल्या या पिठामध्ये घालणार आहोत। पिठामध्ये आपण अजून मीठ वगैरे काहीही ॲड केलेलं नाहीये। मला सगळ्यात आधी ही हिरवीगार पेस्ट घालायची। पेस्टमुळे आपल्या घावणांना कलरही खूप छान येतो, अगदी हिरवीगार असे घावणं आपले तयार होतात। हीच पद्धत सेम तुम्ही आपण डोसे बनवताना सुद्धा करू शकता। डोस्याच्या बॅटरमध्ये देखील अशा पद्धतीने पेस्ट करून तुम्ही घालू शकता। चला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी याच्यामध्ये घालून घेते। आता या पिठाचं आपण सरसरीत असं बॅटर करून घेणार आहोत। बॅटर करताना सगळं पाणी एकदम न घालता थोडं थोडं करत पाणी घाला। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीही पेस्ट राहू नये म्हणून मी 2दा मिक्सरचं भांडं छान धुवून हे पाणी आपण पिठामध्ये घातले, कारण ह्याचा फ्लेवर इतका छान आहे की मला त्याचा थोडाही फ्लेवर वाया घालवायचा नव्हता। चला आता ह्या पिठाचं छान सरसरीत बॅटर बनवूयात। एकदा हे बॅटर बनवलं की हे 15 ते 20 मिनिटं आपण छान भिजू द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या बॅटरला रंगही किती सुंदर आलाय, अगदी पोपटीसर असं आपलं हे पीठ तयार झाले। आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। इथे मी साधारण 1.5 चमचा मीठ घालते। पीठ आपलं इथं तयार होते तोपर्यंत चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। बघू शकता सरसरीत असं हे बॅटर आपलं तयार झाले, अगदी परफेक्ट असे ह्याची घावणं तयार होतात। चला 15 मिनिटं हे बॅटर मी छान भिजवून घेतले। आता यातील जेवढी घावणं मला करायची तेवढे पीठ मी बाजूला काढून घेते, कारण या पिठाची कन्सिस्टन्सी आता घावणं करणं योग्य नाही आहे। चला तर यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी घातले, कारण घावणं ही अतिशय पातळ पिठाचीच करायची असतात, घट्ट पिठाची करायची नाही आहेत। तर पाणी वाढवले म्हटल्यावर अर्थात मीठही घालावं लागणार। चवीप्रमाणे परत एकदा मी चिमूटभर मीठ घातले आणि आत्ता आपलं बॅटर घावणं करण्यासाठी परफेक्ट असं तयार झाले। एकदाच सगळ्या बॅटरमध्ये मी पाणी घालत नाही आहे, जसजसे लागेल तसतसं मी पीठ घेऊन त्याचं बॅटर करणार आहे। चला तवा छान गरम झाला की त्यावर तेल लावून घ्यायचं आणि घावणं आपली छान पसरवून घ्यायची। घावन पसरताना सुरुवातीला थोडंसं कडेनी पसरवायचं, नंतर मध्ये पीठ घालायचं आणि नंतर राहिलेलं परत कडेनी जे काही आपल्याला घावन जेवढं मोठं करायचं तेवढं तुम्ही पसरवून घेऊ शकता। अगदी खमंग जाळीदार असं हे घावन आपलं तयार होतं। तुमचा तवा कोणता आहे त्याच्यावर डिपेंड आहे तुमचं पहिलं घावन कसं होतं ते। शक्यतो पहिलं घावन बिघडू शकतं, पण काहीच हरकत नाही, दुसरं घावन परफेक्ट असंच तयार होतं। इथं माझा तवा छान होता त्याच्यामुळे पहिलं घावन सुद्धा तेवढंच छान झालं। चला आता इथे मी घावनावर झाकण ठेवून 1-5 मिनिटं वाफ दिली। आता वरून तेल घालून घेतले। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला आपल्या घावण्याला आणि आता हे घावन पलटी करून घेऊयात। अगदी खरपूस असं सोनेरी रंगावरती खालच्या बाजूने मी भाजून घेतलंय। आता दुसऱ्या बाजूनेही पलटून थोडंसं मी भाजून घेते। हे घावन एका बाजूने भाजलं तरी चालेल, पण मला आवर्जून दोन्ही बाजूने भाजलेली घावणं आवडतात, त्यामुळे मी दोन्ही बाजूने थोडंसं छान भाजून घेतलंय। एका बाजूने तर सोनेरी रंगावरती भाजलं जातंच, पण दुसऱ्या बाजूने थोडंसं भाजलं गेलं की छान कुरकुरीतपणा जास्त वेळ राहतो। चला एक घावन तयार झाले। आता दुसरं घावन अगदी परफेक्ट असं करूयात, कारण पहिलं घावन हे अगदी कलरला परफेक्ट असं होत नाही, कारण तवा म्हणावा असं गरम झालेला नसतो। चला तर दुसरं घावन सोडून घेऊयात। इथे माझं
घावन मी सोडते आहे. तुम्ही बघू शकताय सगळ्यात आधी कडेने पीठ घालायचं, त्यानंतर मध्ये घालायचं आणि त्यानंतर जेवढं काही आपल्याला घावन जेवढं काही मोठं करायचं आहे तेवढं पसरवून घ्यायचं. तर झाकण ठेवून 1-2 मिनटं छान वाफ द्यायची. वाफ दिल्यामुळे पीठ छान शिजतं आणि घावन आपलं लगेच कडा सोडायला मदत होते. चला तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आला आहे आणि जाळी देखील अगदी छान सुटली आहे. हे घावन तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असंच खाल्लं तरीही खूप छान लागणार आहे, कारण त्यामध्ये आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, सगळ्यात महत्त्वाची लसणीची पात घातली आहे. चला आता हे घावन मी सर्व करून घेते. मी हे घावन खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केले. नेहमीच्या तांदळाच्या घावनांची ही सुपर टेस्टी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा आणि चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईबही करा. आपली आता उन्हाळी सिरीज चालू आहे. बरेच उन्हाळी पदार्थ मी दाखवले आहेत. एकदा आपल्या चॅनलवर जाऊन सगळे उन्हाळी पदार्थ नक्की बघा, कारण ते सगळे पदार्थ खूप साऱ्या टिप्ससोबत सांगितले आहे. जे तुम्ही नेहमीचे पदार्थ करतात त्यात थोडासा बदल करून हे केलेले आहेत. त्यामुळे जाऊन एकदा नक्की बघा. चला भेटूयात पुन्हा एकदा अशाच खमंग आणि चमचमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.